देवान हरवून नाचतायत, कोण नावं ठेवतंय, कोण किल्ली उडवतंय, कोण मस्करी करतंय, कोण चेष्टा करतंय, कोणाला भान आहे. चित्त तर भगवंताजवळ आहे. मग पहिला पंढरपूर कर्नाटक राज्यात घ्यायचं. विदर्भचा राजा त्यावेळेस राजगादीवर होता. अभिषेकासाठी राजा येतोय, बघतो अहो काय देखणी पोरगी आहे, अहो वेश्येची आहे, गाभाऱ्यात नसती. हिला म्हणा गाभाऱ्यात काय नसतेस, मंदिरात नाच, राणी बनवून ठेवेल. अहो ऐकत नाही ती, ऐकत नाही. होय दरोणान विदर्भचे सैनिक पाठीशी लागले. जेव्हा आकांताने कानोपत्र पळताय, मंदिराच्या बाहेर पाहून टाकतात. कानोपरायांचं वचन आठवलंय, काहीही झालं देवाचं दार सोडायचं. आता अर्जुनावर मस्तक ठेवलंय. या पांडुरंगाकडे पाहिलं आणि भगवंताला सांगितलं, देवा कलंकित म्हणून राजाच्या हातात द्यायची की पवित्र म्हणून तुझ्या चरणाशी विलीन करून द्यायची, हे तुझ्या हातात आहे. एका क्षणात कान्होपात्रेने भगवंताच्या चरणावर जीव सोडावा. पांडुरंगाने कान्होपात्रेला मोक्ष द्यावा. आमच्या लोकांनी कान्होपात्रेचं मडव वडून बाजूला काढा. अरे 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 अरे, आमच्या भगवंताच्या पायावर मेली, मारायचं तर नालीत जाऊन मारायचं ना, ही जागा आहे का? मरता मरता आमच्या देवाला अपवित्र करून गेले. ब्राह्मण बोलला, काशी बनारसी द्वारका मथुरा गोमूत्र शिंपडा योग याग करा, आणि पंचभूताचा अभिषेक करा, तर देव पवित्र होईल. देवाला पवित्र करणारे तुम्ही कोण? तर एक अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण धर्मपीठावर होते. ते सांगताय, याच तोंडाने मंत्र म्हणताना रे देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं म्हणे. खरंय का? खरंय, देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. मग देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल, जरा विचार करा. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची. एक रात्र थांबा, उद्या बघूया. रात्रभर त्या मृतदेहा शेजारी अनंता ब्राह्मण झोपलोय. मध्यरात्री जगात अनंत आनंद स्वप्नात आणि सांगतोय, अनंता माझ्या लेकीनं माझ्या पायावर जीव सोडलाय रे. आत्या आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. पंढरपूरच्या गाभाऱ्यात कान्होपात्रेची समाधी, एवढी ताकद संतांच्या वचनात. प्रत्येक माणूस येतोय, समाधीवर आलेला वृक्ष आडवा झालाय, वृक्षाच्या फांदीला मस्तक लावतोय आणि मग पुढे जातोय. पंढरपूरला गेलाय कस? रांगेनं दर्शन घेतलं, नवी हायपी घेतली. टीव्ही हायपी पॅटर्न लय बेकार. मी आमदाराचा मेहून आहे, मग हा ना मला होय पुढं. माझा बाप सरपंच आहे, मग उपकार आहे का आमच्यावर? मी महाराज आहे, मग तिथं काय? हा वशिल्याचा काय पॅटर्न आहे? तर वशिल्याचा अर्थ माहित आहे? एवढी लायकी का आपली देवाच्या दारात वशिला लावणं इतकी? एवढे मोठे आपण. वशिला म्हणजे काय हो? वय नसताना, शिक्षण नसताना, लायकी नसताना दिलेला मान म्हणजे वशिला. कळलं त्यालाच, कळलं महाराज. तिथून परत सामर्थ्यावर मोठे वशिल्यावर. पुन्हा सांगते, कोणाच्या हाताला धरून मोठं व्हायचं, आपल्या बळावर मोठं व्हायचं. कोणी म्हणून नाही पाहिजे याच्यामुळे हाय, आपल्यामुळे सगळं असलं पाहिजे. कुणाचं नाव घेऊन चालायची आपल्याला गरज नाही पडली पाहिजे. आपल्या नावामुळे लोकांची कामं झाली पाहिजे, एवढ्या थाटात नाव कमवलं पाहिजे. काय भिकाऱ्यासारखं जगायचंय? होईना भिकारी. पंढरीचा राजयाची कांता, मनाची आजोबे, आम्ही दैवाचं दैवाचे. ताकद आहे ना माऊली. आता आमचं नामदेव राय लय एकनिष्ठ. नामदेव राय म्हणले, देवा फक्त आम्ही तुझे. माईक बंद करा, माईक बंद. तुमचे वार जिंकून सुटले तिकडले, माईक बंद करा. त्याच्यामुळे आवाज आम्ही या पोरीला मस्तक का लावायचं रे? कोण आहे ही छाटछूट पोरगी? तुझ्या चरणावर जीव सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही रे. माझ्या चरणावर जीव सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही. हिने जीव सोडला तरी संताचं वचन मोडलं नाही म्हणून हिला मस्तक लावायचं. ही ताकद. आणि मग तू तुम्हाला म्हणतात, देवा अरे एवढं गीत तुला आमचं कळतं रे न सांगता. कळो
अरे न सांगता तुला आमचं मन कळतं, मग तुला म्हणायचं काय? अरे म्हणून तुला म्हणावं असं वाटतं पांडुरंगा. काय? अभंगाच्या प्रेमाच्या. हो एकमेव तू मायस, तुला आमचं मन कळतं. अहो मायच का? बाप का नाही होतो? अहो ऐसी कळवळ्याची जाती कधी लाभावी ना. एकमेव नाता या कलियुगाचे निस्वार्थी प्रेम करतं. बाकी सगळे कसं मी बाते प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, ये सब छोटे नाते हैं, बातें हैं बातों का क्या, कसमी बातें प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. पण मान मोठी वारं आहे त्याचे, तरी सुद्धा कधी लाभावी ना. मी स्वार्थी प्रेम आहे. मी स्वार्थी प्रेम कशाला म्हणायचं? 70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळी काढत होती. प्रेमाची प्रचिती करायला देवानं गोकुळामध्ये उद्धवाला पाठवलं. उद्धवाने बघितलं काय देव काढलाय हो. गवळणीला विचारतायत उद्धव, माय काय गोड सुंदर देव काढलास ग. बघून असं फार शंकराचार्याचे वचन आठवतात. अधरम मधुरम वदनं मधुरम नयनं मधुरम हसितं मधुरम हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपति रखिलं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. गोड देव काढलास. एवढा सुंदर देव तुला जमला कसा ग? एवढं म्हणली येड्या, माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझं त्याच्यावर. एकदा नवरा इसरत पण देव इसरायचा, एवढं प्रेम म्हणे. मग देवाची रांगोळ चुकली. म्हातारी म्हणली मी तरी मरण नाही तर तुला तरी मारेल. डोळे झाकून जरी काढला ना तरी माझ्या हाताने भगवंतला जसाच्या तसा आला पाहिजे. एवढा विश्वास म्हणे. मग प्रेम आहे. प्रेम आहे तिथं विश्वास पाहिजे. आज नाती तुटतात याचं कारण आहे विश्वास नाही. तुटतात की नाही? नवऱ्याचा बायकोवर विश्वास नाही, बायकोचा नवऱ्यावर विश्वास नाही, बहिणीचा भावावर नाही, भावाचा बहिणीवर नाही, तुमचा माझ्यावर नाही, माझं तुमच्यावर नाही. आज आहे बाबा पाकिट भेटायचे अजून आहे ते आहे. विश्वास नाही माझा तुमच्यावर. कुठे काय नाही म्हणतात. पण लोक स्वार्थी दादा. इमानदारीला सांगा मावली कार्यकर्ते हो, महाराजाला येऊस तर फोन करता का जाऊस तर करता. आणि कीर्तन झाल्यावर मारा नका तिकडे, बोलता नका, खापा नका, विचार करता. हे नातं हे कलियुग आहे. गवळण म्हणली अरे मरेल पण देव चुकणार. चुकला का? काय चुकलं रे? अगं एवढा गोड देव काढलास ग, पण पायच नाही काढले तू कृष्णाला. देव गोड घ्यापर्यंतच काढलायस तू. ती म्हणली म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय. तुला फक्त अक्कलच आहे. प्रेम आता प्रेमाचा पायाचा काय संबंध आहे? म्हणजे आले होते का त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथं त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे. आणि रांगोळी मी माझ्या हाताने काढली. यात जर मी देवाला पाय काढले आणि नकळतपणे इथून जर निघून गेला तर कोणाकडे बघून जगले होते वा. पण रांगोळीत पायच नाही काढले होते. खरंच विचार करा, रांगोळीतला देव जाईल हाताला तरी जाणार नाही. पण प्रेम आहे तरी लाभावी ना. त्याला तर्क वितर्क टेक्निक फक्त भाव आहे, शुद्ध भाव आहे. डोकं नाही लावलं जात, फक्त मन लावलं जात. हे प्रेम आहे हो. आता प्रेम राहिलं खरंच नाही. आणि पोरांनो तुम्हाला जे प्रेम वाटतं ते तर नाहीच वाटत. खरंच नाही. पाया पडते तुमच्या. साधे राहा रे. प्रेम करू नका असं नाही. कौतुक वाटतं मला त्या पोरांचं. आणि अर्धा एक तीन सती कमी पडली ना तर माझा भाऊ पहाटे 4:30 उठतो, गावाच्या फेऱ्या मारतो, शरीर कमावतो, पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही, देशाच्या संरक्षणासाठी प्रेम त्याला म्हणायचं. आणि या प्रेमावर स्वाभिमान आहे. हे प्रेमाच आहे. आणि कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सत्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. काय स्वार्थ आहे मला सांगा. पण करतात की नाही पोरं? आणि शिवजयंती धक्क्यात करतात. करून दाखवा त्यांच्यासारखी. जमणार नाही. आंबेडकर जयंती धक्क्यात करतात. करतात पोरं. कौतुक वाटतं तेव्हा. आणि कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या
छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात आणि कौतुक वाटतं. काय वाटू नये. मग वाईट वाटतं त्या कडूंच जे अजिंक्य ताऱ्यावर गर्लफ्रेंडला घेऊन जातात. आजच्या सातबारा नावावर गेलं की नाही आपल्या जातात तिला घेऊन म्हणून. तिथला एक एक दगड रक्तानं माखलाय. हे जनावर त्याच्यावर दिल काढतो. त्या तिला तो बाग तुला घातला पाहिजे. तू भेट करतो ही जागा आहे. पुन्हा बोलला तुम्ही शिवराय तुमचे मावळे तुम्ही ढोंग कावळे मावळे का तुम्ही. बरोबर दिवशी मी एक पोरगा बघितला. केटीएम गाडी हातवर झेंडा मुठभर दांडा मिशील आकडा कपाला चंद्रकोर पाठी शिवराय कोटी शिवराय म्हणलं काय मावळ आहे. गाडी पुढे गेली. माझं इम्प्रेशनच डाऊन झालं. त्यानं गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. आग लागू तुझ्या गाडीला. मावळा आहे का रे गोबडा. हे मावळं होतं का. असं होतं. शाहीस्तगराच्या लाल मनाच्या शाहीस्तगराची पोरगी गायब झाली कुठेतरी लपली. बायको विचारती जहा पडा मुझे लगता है शिवा की मावळों ने बदले की आग में हमारी लड़की उठा ली. शाहीस्तगराची शत्रू आहे पण बायकोला सांगतोय अरे तर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी दिली असेल ना शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याला मावळे म्हणायचं. निष्ठावंत आणि आचरणशील परित्रक नजरेचं माझं मावळं होतं. काय मावळं होतं म्हणा. आणि त्यांना जय म्हणून वाटत नाही त्यांनी घरी जाऊन पिटवून घ्या. राहता कशाला काय काय म्हणतो मला म्हणतात लई तू येते ग नाच होती तर नाच होती भांडवल करते काय जाणीव आहे. वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही कीर्तन नसतंय कीर्तन. आज जर छत्रपती नसते ना काय एवढ्या ऐकत मी कीर्तन करते तुम्ही ऐकताय. हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहितीये का. जहापणा हम थोड़ा कीर्तन करना चाहते आपकी मर्जी हो तो कर ले. ही अवस्था तुमची आमची असते. जाणीव ठेवा. खरंय म्हणा मी पण कुणाला इतिहास सांगायला 500,000वर मतदान करणारे आपल्या जाती आपल्याला